नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। मी कित्येक वेळेला विल किंवा इच्छापत्र, मृत्यूपत्र यावर व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जर गेलात तर तुम्हाला ते पाहायला मिळतील। ही जी म्हातारी लोकं आहेत, 70च्या पुढची, 80च्या पुढची, ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपलं विल बनवत नाहीत किंवा बनवलं तरी ते चुकीच्या पद्धतीने बनवतात आणि मग मागे जो राहणारा आहे त्यांचा मुलगा, मुलगी, पत्नी यांना मग प्रचंड धावपळ करावी लागते। विषय आज ह्याच्याकरता हा मी घेतलेला आहे कारण आज सकाळीच मी एका वृद्ध माणसाच्या घरी व्हिजिट दिली। आता ती कशाकरता दिली तर घरचे एकदम धावत आले ऑफिसला की मॅडम खूप क्रिटिकल कंडिशन आहे आणि आमच्या वडिलांचं विल बनवायचं आहे, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्यासोबत घरी चला। आता ही माझी ड्युटी आहे ॲज अ लॉयर म्हणून। मी घरी गेले, त्यांची कंडिशन बघितली आणि मग मी त्यांच्या मुलांशी बोलले की वडील इतके बेडरिडन आहे, तुमचं विल सगळं तयार आहे, ती प्रॉपर्टी तुम्हाला कोणाला द्यायची हे सगळं तयार आहे, मग इतक्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही का थांबलेले आहात? बघा, आज ते जिवंत आहेत, ते आज जातील किंवा उद्या जातील, श्वासाचा काही भरोसा नाही। मग ह्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही एवढी परीक्षा कशासाठी घेता? जेव्हा तुमच्या लाखोंच्या करोडोंच्या प्रॉपर्टी आहेत, तर मग विल ही गोष्ट इतकी महत्त्वाची लोक हलक्यात का घेतात हेच समजत नाही मला। लक्षात घ्या, 2 मुलं असोत, 3 मुलं असोत किंवा एखाद्या कपलला मुलं नकोत, तरी पण तुमच्या प्रॉपर्टीचा जे काही विल्हेवाट लावायची आहे किंवा तुमच्या प्रॉपर्टीचं काय व्हावं ह्याचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा हक्क हा फक्त तुम्हालाच असतो। नवऱ्याने देखील विल बनवलं नाही तरी बायको पुढे फसू शकते, बायकोने विल बनवलं नाही तरी नवरा फसू शकतो। मग ही जी बाब आहे इच्छाप्रत्य मृत्यूपत्राची, ती तुम्ही जेव्हा चांगले शरीराने धडधाकट आहात, तुमचा मेंदू, रक्तप्रवाह व्यवस्थितरित्या चालू आहे, तुम्हाला समज आहे, तुम्ही डॉक्टरकडे जाऊन शारीरिक तपासणी करून ती जेव्हा व्यवस्थितरित्या डॉक्टरी सर्टिफिकेट घेऊन येऊ शकता, त्यावेळेला तुम्ही विल का नाही बनवत? लक्षात घ्या, आज अनेक वृद्धांच्या घरी मी ह्याकरता भेट देते कारण क्रिटिकल कंडिशन असते, काही जण बेडवरनं उठू शकत नाहीत, परंतु मग त्या क्षणी त्यांना असं वाटतं की अरे, आता मी माझी जी कमवलेली संपत्ती आहे ती मी कोणाकोणाला द्यावी म्हणून। तर मग अशा वेळेला ही धावपळ होते आणि म्हणून आज हा व्हिडिओ मी ह्याच्याच करता बनवला आहे की जिथपर्यंत छान आहात, तब्येत चांगली आहे, फिरता येतंय, आपला शरीराने जरी तुम्ही विकलांग असलात तरी लॉयर तुमच्या घरी येऊन व्हिजिट करून तुमचं रजिस्टर नोटरी विल हे निश्चितरित्या बनवू शकतो। त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा आणि ह्या इच्छापत्र, मृत्यूपत्र बनवण्यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा करू नका, नाहीतर मग खूप भारी पडतं। धन्यवाद।